नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सर्वज्ञ करिअर पॉइंट या प्लॅटफॉर्मवरती. तर आज आपण पंचायत राज शिकत आहोत. पंचायत राज शिकत असताना पंचायत राजविषयी बेसिक माहिती आज आपल्याला पाहायला भेटेल. सोबतच महत्त्वाच्या समित्या, द्विस्तरीय पंचायत राज, तीन स्तरीय पंचायत राज, त्याचबरोबर केंद्राच्या समित्या, राज्याच्या समित्या, त्याचबरोबर पंचायत राजच्या संदर्भात जे काही असणारे अधिनियम आज इथं आपण शिकणार आहोत. एक मी क्रिएटिव्ह तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. तुम्हाला दिसेल पंचायत राज म्हणजे नेमकं काय. पंचायत राज हे तीन प्रकारे आपण पाहू शकतो. एक म्हणजे पंचायत राज व्यवस्था सध्या महाराष्ट्राची आणि भारताची कोण्या प्रकारे आहे. सध्या पंचायत राज म्हणजे जिल्हा पातळीवर काम करणारी जिल्हा परिषद, ज्याला आपण जिल्हास्तरीय जिल्हा लेवल म्हणतो, त्यानंतर तालुका पातळीवर काम करणारी पंचायत समिती आणि गाव पातळीवर काम करणारं गाव असतात. आता भरपूर साऱ्या गावामध्ये ग्रामपंचायतचे काम खूप मोठे चांगले झालेले आहेत आणि मोठमोठ्या इमारती झालेल्या आहेत. पण मी खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न केला. गाव पातळीवर अशा आपल्या छोट्या छोट्या ग्रामपंचायती आहेत, आमच्याकडे सुद्धा आहेत. आणि तालुका पातळीवर तालुका लेवलची पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदा. या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा असतात. त्याच्यासाठी काय म्हणजे पात्रता आहेत त्याच्या आपल्या सदस्य होण्यासाठी ते सुद्धा पेपरमध्ये विचारले जाते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांचा उद्देश काय आहे, या सगळ्या गोष्टी आज आता आपल्याला इथे शिकायला भेटेल. वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया. तर आज आपण पंचायत राज व्यवस्था बेसिक माहिती पाहणार आहोत. पंचायत राज व्यवस्था कशी सुरू झाली, 2 स्तरीय पंचायत राज, 3 स्तरीय पंचायत राज विषय केंद्राच्या समित्या आणि तशाच राज्याच्या समित्या. आता 2 स्तरीय पंचायत राज ज्या वेळेस असेल त्यावेळेस काय असेल, तिथं पंचायत समिती हा स्तर वगळण्यात येईल. म्हणजेच काय, तिथं फक्त जिल्हा आणि ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती नसेल. आणि जिथं 3 स्तरीय पंचायत राज असेल तिथं गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद अशा प्रकारची रचना असेल. ते आपल्याला सर्व समजणार आहे. फक्त काही वेळ या व्हिडिओला द्या. जर किती आपण पुढे गेलो तर आपल्याला समजेल पंचायत राजचा डिटेल अभ्यासक्रम काय आहे. तर पंचायतची बेसिक माहिती सुद्धा आपल्याला घ्यावं लागते. पंचायत राज विषय समित्या, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, त्यानंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था याचे वेगळ्या वेगळ्या घटना दुरुस्त्या झाल्या आणि पंचायत राज विषयी डिटेल अभ्यासक्रम आपल्याला पाहायचा आहे. आता पंचायत राज विषयी बेसिक माहिती आज आपण इथं सुरुवात करतोय आणि सर्वांना विनंती आहे, कृपया व्हिडिओला काही वेळ द्या. ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देणार आहे मी. पंचायत राज हे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं पंचायत राज स्वप्न होतं. पेपरमध्ये प्रश्न विचारले जाते, पंचायत राज ज्याला आपण संबोधतो ते स्वप्न कोणाचं होतं, तर महात्मा गांधी यांचं होतं. मग पंचायत राज हे जे नाव कोण दिलं असेल, तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या प्रक्रियेस पंचायत राज नाव हे दिलेलं आहे. आणि पंचायत राज हे जे स्वप्न आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं. ठीक आहे, पहिल्या ओळीत तुमचे 2 प्रश्न कंप्लीट झाले. खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी खेड्याकडे चला अशी घोषणा दिली. पेपरमध्ये हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. खेड्याकडे चला कोण म्हटलेलं होतं, तर महात्मा गांधी यांनी म्हटलेलं होतं. गोल्डीन यांच्या मते स्थानिक लोकांनी स्वतःच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतः स्थानिक पातळीवर व्यवस्था करणे म्हणजे पंचायत राज होय. 1982 साली लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव पास केला. कोणत्या साली? 1882 साली. मी 1900 म्हटलं का, तर 1882 साली लॉर्ड रिपन याने स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव पास केला. लोकनियुक्त सदस्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्थेचा राज्यकारभार सोपविण्यात यावा व संस्थेचे चेअरमन त्यातूनच निवडला जावा म्हणून लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. VIMP आहे. म्हणजे भारतात सर्वात प्रथम याचा जो प्रयत्न झाला तो कधी झालेला पाहायला भेटू आपल्याला 1882 साली. आणि तो कोण केलेला आहे सगळ्यात पहिला प्रयत्न? लॉर्ड रिपनला. आणि सुरुवातीला प्रयत्न लॉर्ड रिपननी स्थानिक स्वराज्य संस्थेचा केला म्हणून लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहेत? लॉर्ड रिपन आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा संदर्भात जो पहिला कायदा करणारे कोण? लॉर्ड रिपन. आणि कोणत्या वर्षी केला? 1882 साली केला. हा एक VIMP पॉइंट आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार होत असते. हे एक खूप महत्वाचं काम आहे MPSCच्या पोरांसाठी. स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती कशी? कायद्यानुसार होत असते. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे की स्वायत्ता म्हणजेच काय? स्वायत्ता म्हणजे माझ्या मित्रांनो स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकण्याची क्षमता असणे म्हणजे स्वायत्ता होय. स्वायत्ता म्हणजेच काय? स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकण्याची क्षमता म्हणजे स्वायत्ता होय. ओके. स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असल्या तरी एका मर्यादित क्षेत्रात त्यांना कार्य करण्याचे स्वातंत्र्य असते. आता स्वायत्त संस्था जरी संस्था असल्या तरी त्यांना मर्यादित काम करण्याचे स्वातंत्र्य असते. म्हणजे याचा अर्थ काय? त्या गावातल्या जर कधी काम करणार असेल तर देशाला निर्णय त्या घेऊ शकतात का? म्हणजे देशानं कोणासोबत जर कधी एखादी आपली गावची ग्रामपंचायत आहे तर मग आपल्या देशानं कोण्या देशासोबत व्यापार करावा ही गावची ग्रामपंचायत ठरवेल का? नाही. जरी त्या स्वायत्त असल्या तरीही त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट ठरते की त्यांनी नेमकं त्याचं काय, त्याचा एक दायरा असेल त्यामध्येच त्यांनी राहावं. स्थानिक स्वराज्य संस्था या राज्य सरकार, जनता याच्यामधील दुवा म्हणून काम करतात. स्थानिक स्वराज्य संस्था काय करत असतात? राज्य सरकार व जनता याच्यामधील दुवा म्हणून काम करतात. हा दुवा काय आहे? माझ्या मित्रांनो, आपल्या गावामध्ये एखादी गोष्ट आपल्याला म्हणून आणायची असते तर आपण काय करतो? ग्रामसभा बोलवतो. ग्रामसभेमध्ये तो ठराव मंजूर करतो आणि तो ठराव आपण पंचायत समितीला देईल, पंचायत समिती जिल्हा परिषदेला देईल आणि जिल्हा परिषद हे राज्य सरकारला पोहोचेल. आपण डायरेक्ट राज्य सरकारकडे जाणार काय? नाही. म्हणजे आपलं राज्य सरकारपर्यंत गहाणे पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था गावातल्या लोकांचे घराणे हे राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्यामधले 3ही स्तर त्याच्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही शहरी भागात असाल की घटक वेगळा आहे. त्यासाठी 74वी घटना दुरुस्ती आहे. त्यावर तुम्ही बोलणार नाही. मी फक्त ग्रामीणवरती घेऊन तुम्हाला उदाहरणं समजून देऊ राहिलो कारण तुम्हाला त्या गोष्टी लवकर समजेल. त्यानंतर 19 सप्टेंबर 1688 साली मद्रास आजचं चेन्नई महानगरपालिकेची स्थापना झाली. ही देशातली पहिली महानगरपालिका ठरली. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, भारतातली पहिली महानगरपालिका कोणती? तर मद्रास महानगरपालिका ही 1688 ची होती. आणि माझ्या मित्रांनो इथून 1888 साली भारतातलीच नाही तर त्यानंतर महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आपली बृहन्मुंबई महानगरपालिका 1888 साली बनलेली होती. यानंतर 1870 साली लॉर्ड मेयोने आर्थिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हाती सोपवण्यासाठी आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव संमत केला. म्हणून लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. म्हणजेच तुम्हाला माहित असेल लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. यानं काय केलं होतं? लॉर्ड मेयोने 1870 साली आर्थिक सत्ता ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हाती सोपवलेली होती. म्हणून आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून लॉर्ड मेयोला ओळखले जाते. आतापर्यंत शिकवलेल्या स्लाइडमध्ये 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? खेड्याकडे चला हे कोण म्हटलं? पंचायत राज हे नाव कोण सोपवलं? महाराष्ट्रात पंचायत राज ही किती व्यवस्था आहे? गाव पातळीवर काम करणारी कोणती संस्था? तालुका पातळीवर कोणती? जिल्हा पातळीवर कोणती? त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण? कायदा कधीचा? त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे काय? स्थानिक स्वराज्य संस्था जनता आणि राज्यामधील दुवा आहे. त्यानंतर अधिक एक महत्वाचा पॉइंट म्हणजे काय? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण? आणि याच्यामध्ये अधिक एक शेवटचा पॉइंट म्हणजे काय? भारतातली पहिली महानगरपालिका कुठे आणि त्याचं वर्ष काय आहे? एवढ्या गोष्टी आतापर्यंत तुम्हाला आजच्या क्लासमध्ये क्लिअर झाल्या
असं मी समजतो आणि इथून पुढे चलतो, कारण की एक एक गोष्ट पेपरमध्ये रिपीट आहे. एक एक गोष्ट पेपरमध्ये रिपीट आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टी पाहा लागतात. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणतात, हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे. लोकशाहीचा पाळणा कशाला म्हणतात, तर स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणतात. 1907च्या रॉयल कमिशनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार जिल्हा लोकल बोर्डामार्फत न चालवता गाव पातळीवरून चालावा अशी शिफारस केली. 1907च्या रॉयल कमिशनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हा लोकल बोर्डामार्फत न चालवता गाव पातळीवरून चालावा अशी शिफारस केलेली होती. यामध्ये भारतीय राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्वे यातील कलम 40 नुसार राज्य शासन प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्थापन करेल. मी काय म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्था जो कायदा आहे तो वेगळा, त्याच्यानुसार जे ग्रामपंचायतीची स्थापना होऊन राहिली ती कलम वेगळी. इथं पेपरमध्ये इथं जे मी स्लाइडवर आणले त्या गोष्टीवर फोकस करा. भारतीय राज्यघटनेच्या भारतीय संविधानानुसार, भारतीय संविधानाच्या कलम 40 नुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायत स्थापन होते. किती? कलम 40 नुसार. हे एक महत्वाचं आहे. लोकशाहीचा पाळणा म्हणजेच काय? स्थानिक स्वराज्य संस्था. लोकशाहीचा पाळणा म्हणजेच काय? स्थानिक स्वराज्य संस्था. 1952 मध्ये भारत सरकारने ग्रामीण भागाच्या विकासासाठी सामुदायिक विकास कार्यक्रम म्हणजे ज्याला आपण CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात केली. CDPचा मुख्य उद्देश काय होता? CDPचा मुख्य उद्देश दारिद्र्य रेषेखालील जनतेला सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे होता. काय होता CDPचा उद्देश? दारिद्र्य रेषेखालील जनतेला म्हणजे सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा CDPचा उद्देश होता. CDP म्हणजेच काय? कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. कधीचा आहे CDP? तर 1952चा. CDP प्रोग्राम कधीचा आहे? 1952चा. हे एक खूप महत्वाचं आपल्यासाठी असणार आहे, पेपरमध्ये डायरेक्ट येते. समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम कधीचा आहे? 1952चा. MPSC विचारून झाला, पोलीस भरतीने विचारून झाला, सरळ सेवेने विचारून झाला. त्यामुळे हा घटक खूप महत्वाचा आहे. CDP कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. डन. त्यानंतर 14वा मुद्दा याच्यातला, 1957 मध्ये सामुदायिक विकास कार्यक्रमाचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आता थोडंसं समजून घ्या. 1957ला जो सामुदायिक विकास कार्यक्रमाचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषद म्हणजे NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलच्या बैठकीत या गोष्टीचा काय प्रस्ताव मंजूर करण्यात आला. या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने 16 जानेवारी 1957ला बलवंतराय मेहता समिती नेमली. आता काय म्हणते, या कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी केंद्र सरकारने 16 जानेवारी 1957 तारीख पेपरच्या दृष्टिकोनातून MPSC वाले पोरं तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. पोलीस भरतीचे पोरं तुमच्यासाठी वर्ष महत्वाचं आहे. पोलीस भरतीचे पोरं तुमच्यासाठी बलवंतराय मेहता हे गुजरातचे CM होते, एवढं लक्षात ठेवायचं. हे जे बलवंतराय मेहता आहे हे कुठचे होते? गुजरातचे CM होते. आणि सोबतच MPSCच्या पोरांनी तर काय लक्षात ठेवायचं, 16 जानेवारी 1957 रोजीला बलवंतराय मेहता समितीची स्थापना झालेली आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. बलवंतराय मेहता समितीने 24 नोव्हेंबर 1957ला त्यांचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हा शब्द प्रयोग सर्वप्रथम केला व स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज असे नाव दिले. आता इथं काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. पंचायत राज हे स्वप्न कोणाचं? महात्मा गांधीजींचं. पंचायत राज हे नाव कोण दिलं? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. मग 1957 साली एक समिती नेमली.
गुजरातचे मुख्यमंत्री होते ओके बलवंतराय मेहता आणि ते समिती नेमली होती 16 जानेवारी 1957 तर मग बलवंतराय मेहता यांनी कधी अहवाल दिला 24 नोव्हेंबर 1957 त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हा शब्द सगळ्यात पहिले प्रयोग केला म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना काय नाव देण्यात आलं पंचायत राज हे नाव देण्यात आलेलं आहे एवढं क्लिअर झालं यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे डिसेंबर 1992च्या 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला काय म्हणते 1992च्या 73व्या 74व्या घटना दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला 1993 पासून यांची अंमलबजावणी सुद्धा चालू झाली बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी सर्वप्रथम राजस्थान या राज्याने स्वीकारल्या हा एक IMP पॉइंट आहे भारतात सर्वप्रथम पंचायत राज कोणत्या राज्यात लागू झाली तर मग तो आहे राजस्थान राज्य ओके भारतामध्ये पंचायत राज सर्वप्रथम कोणत्या राज्यानं स्वीकारली राजस्थान कोणत्या राज्यानं स्वीकारली तर राजस्थान 2 ऑक्टोबर 1959 राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राजचे काय उद्घाटन केले काय म्हणते 2 ऑक्टोबर 1959 राजस्थान राज्यातील नागौर जिल्ह्यात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राजचे उद्घाटन केले पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे भारतातलं पहिलं राज्य बनलं VIMP भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे मग पंचायत राज स्वीकारणारं राजस्थान आणि कधी आहे मग ते तर ते आहे 2 ऑक्टोबर 1959 रोजी भारतात सर्वात प्रथम राजस्थान या राज्यानं पंचायत राज स्वीकारलेलं आहे 11 ऑक्टोबर 1959 आंध्र प्रदेश या राज्याने स्वीकारणारं दुसरं राज्य बनलं म्हणजे भारतात पहिलं राज्य 2 ऑक्टोबर 1959 राजस्थान आणि तिथून 9 दिवसानं 11 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशनं पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आहे मग केंद्र सरकारनं स्थापन केलेली समिती पंचायत राजच्या संदर्भात 16 जानेवारीची कोणती समिती होती 16 जानेवारी 1957 ची बलवंतराय मेहता समिती जी केंद्राची होती त्या समितीनं 3 स्तर सुचवले होते कोणते 3 स्तर होते गाव पातळीवर ग्रामपंचायत तालुका पातळीवर पंचायत समिती जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद ग्रामीण घटकासाठी याचबरोबर या समितीची ज्या काही शिफारशी होत्या ते कोण स्वीकारल्या मग 2 ऑक्टोबर 1959 रोजी सर्वात प्रथम भारतात राजस्थान राज्यानं स्वीकारल्या तिथून 9 दिवसानं 11 ऑक्टोबर रोजी भारतात आंध्र प्रदेश या राज्यानं सुद्धा त्या शिफारशी स्वीकारलेल्या आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आता आपण पुढे जाऊया यानंतर 1 मे 1962 महाराष्ट्राने 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकार केली आणि महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था स्वीकारणं भारतातलं 9वं राज्य बनलं मला इतकं सांगा 2 ऑक्टोबरला कोण स्वीकारली होती राजस्थाननं ठीक आहे आता याचबरोबर राजस्थाननं जे पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली होती ती सर्वात प्रथम भारतात 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्मदिवस ठीक आहे जयंती दिवस तिथून 9 दिवसानं आंध्र प्रदेशनं 11 ऑक्टोबरला आणि अशाच प्रकारे मग विविध राज्यांनी स्वीकारले अशा प्रकारे महाराष्ट्र हे 9वं राज्य बनलं आणि महाराष्ट्राने जी पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली होती ती वसंतराव नाईक समिती यांच्या शिफारशीनुसार ओके तर एवढं लक्षात ठेवा क्रमवार पद्धतीने भारतात पंचायत राज स्वीकारणारे राज्य खालीलप्रमाणे आहे सर्वात प्रथम राजस्थान 2 ऑक्टोबर 1959 11 ऑक्टोबर 1959 आणि महाराष्ट्र 1 मे 1962 माझ्या मित्रांनो इथं स्वीकारलेली आहे कधी 1 मे
1 मे 1962 रोजी महाराष्ट्र या राज्यानं पंचायत राज व्यवस्था स्वीकारलेली आहे, एवढं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे पश्चिम बंगाल राज्य 10वं. तर फक्त लक्षात काय ठेवा, पहिलं दुसरं लक्षात ठेवा, यानंतर महाराष्ट्र लक्षात ठेवा. 9वं महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं 9वं राज्य आहे. यानंतर महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम 1958 या नियमाचं नामकरण 2012 साली करण्यात आलं आणि पूर्वी हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम पूर्वी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम म्हणून ओळखला जायचा, एवढं लक्षात ठेवा. याचबरोबर या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 5 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता थोडंसं इथं होल्ड करा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 40 नुसार प्रत्येक गावात ग्रामपंचायत असेल, एवढं क्लिअर झालं होतं. मार्गदर्शक तत्वे 36 ते 51 दरम्यान, बरोबर आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वे भाग 4 त्यामध्ये कलम 40 आणि त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल, बरोबर आहे. इथं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 1958, त्याच्या आधीचं पूर्वीचं नाव होतं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम, त्याच्या कलम 5 नुसार काय झालं, ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे. यानंतर 1 मे 1960 साली महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज स्थापन करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीने अहवाल 1951 मध्ये सादर केला. काय म्हणते, 1 मे 1960 साली महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत राज स्थापन करण्यासाठी समिती नेमली होती. या समितीने अहवाल 1961 मध्ये सादर केला आणि म्हणून 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राज हे 3 स्तर लागू करण्यात आले. पंचायत राजचे उद्दिष्ट काय आहेत, तर खेडे हे स्वयंपूर्ण बनवणे आहेत. पण झाले काय, अजून व्हायचे आहेत, काम चालू आहे. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा अशी शिफारस सर्वप्रथम डॉक्टर L.M. सिंघवी यांनी केली होती. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला माहित आहे हा कायदा लागू झाला, पण या पंचायत राज व्यवस्थांना यांना घटनात्मक दर्जा देण्यात यावा. घटनात्मक दर्जा देणं म्हणजे काय, त्याच्यासाठी कुठली तरी एक कलम असेल, त्याचा संविधानामध्ये उल्लेख असेल, त्याला म्हणतो आपण घटनात्मक दर्जा देण्यात यावा. अशा प्रकारची सर्वप्रथम मागणी कोणी केली होती, डॉक्टर L.M. सिंघवी यांनी केलेली होती. कोणी केली होती, डॉक्टर L.M. सिंघवी समितीने अशा प्रकारची शिफारस केलेली होती. पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान असताना प्रथम प्रयत्न करण्यात आला. काय म्हणते, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यासाठी राजीव गांधी पंतप्रधान असताना प्रथम प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर 73व्या घटनादुरुस्ती विधेयकनुसार राज्यघटनेमध्ये 11वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. काय म्हणते, थोडंसं थांबा. 73व्या घटनादुरुस्ती विधेयकनुसार राज्यघटनेमध्ये 11वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले. यामुळे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था घटनात्मक बनल्या आणि 74व्या घटनादुरुस्ती विधेयकनुसार राज्यघटनेमध्ये 12वं परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था घटनात्मक बनल्या. आता याच्यामध्ये महत्त्वाचं, भारतीय राज्यघटना ज्यावेळेस स्वीकारण्यात आली त्यावेळेस 395 कलमे आणि 8च परिशिष्ट होते. मग 10वं परिशिष्ट, 9वं परिशिष्ट जमीन सुधारणा, 10वं पक्षांतर बंदी, 11वं जे होतं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि 12वं जे होतं शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. कोणतं होतं 12वं, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. हे आपल्याला इथं पाहायला भेटलेलं आहे. एवढ्या गोष्टी जवळपास आपल्याला 31 मुद्दे मी आतापर्यंत घेतलेले आहे. 31ही मुद्दे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजले अशी आशा करतो. आता आपल्याला पाहायचं आहे पंचायत राज विषयी प्रमुख समित्या. आता या समित्यांचा अभ्यास जो आपल्याला करायचे आहेत त्या खूप महत्त्वाच्या समित्या आहेत. त्याला आपण आता नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके.